प्रणव येतोय. इथे देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू चालला सीमारेषे पार, सलगचा दुसरा प्रहार षटकार. धन्यवाद डीजे. चेंडू द्यायचंय, एक चेंडू द्या मैदानामध्ये, नवीन चेंडू जाऊ द्यात. इथे सलगच्या 2 चेंडूंवर 2 आक्रमण केले, 2 षटकार आले आणि धावफलक झपाट्याने वाढताना सध्या आपल्याला पाहायला मिळत. सलगच्या 2 चेंडूंवर 2 मोठे प्रहार आले आणि चांगली सुरुवात, एक ड्रीम स्टार्ट आपल्याला पाहायला मिळते. 12 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते संघाची, न्यू परशुराम ब्राह्मणगाव संघाची. विशेष करून योगेश गायकर चांगल्या टच मध्ये आहे. हा चेंडू इथे कमालीच आपल्याला पाहायला मिळत, तितका चांगला फटका तिथे होता. क्षेत्ररक्षक जर उपस्थित झाले, फेकी करतील, तदरम्यान एक धाव इथे धावून पूर्ण होते. बऱ्याच कालावधीनंतर ही एक सिंगल धाव आली आहे. या अगोदरचा विचार केला तर योगेश गायकर चांगल्या टच मध्ये होते, मोठे मोठे फटके. मात्र हीच एका मोठ्या खेळाडूची ओळख असते, केवळ मोठ्या फटक्यांवर रिलाय न करता एकेरी दुहेरीला देखील इथं प्राधान्य दिलं गेलं. एकेरी धाव येते. 13 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात न्यू परशुराम ब्राह्मणगाव संघाची. प्रणवचा पुढचा चेंडू, इथे बॅटची कडा जरूर घेतली होती, यष्टी रक्षकाला ते बीट केलं होतं. मात्र फर्स्ट लिफ्टच्या क्षेत्ररक्षकाचं चांगलं बॅकअप आपल्याला पाहायला मिळालं. डॉट बॉल येतोय, डॉट डिलिव्हरी. धावफलक स्थिर 13. प्रणवचा पुढचा चेंडू, इथे फुल टॉस. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित झालेत. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, क्षेत्ररक्षण करतील, फेकी करतील. तर दरम्यान इथे एक धाव धावून पूर्ण होती. पहिलं षटक मला वाटतं इथे समाप्त होतंय. पहिल्या षटकांत धावा धावफलकावर लावल्या गेल्यात 14. धावा. चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांमध्ये सुरुवात तर दर्जेदार झाली आहे. मला वाटतं दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येत आहेत. कुणाल कौशल येत आहेत. पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने बऱ्यापैकी महागडा ठरलाय प्रणव, मात्र कौशलला कमबॅक करावं लागेल. कारण ब्राह्मणगाव संघ म्हटलं तर मोठे खेळाडू त्यांच्या संघामध्ये उपस्थित आहेत. बॉलिंग युनिट त्यांचं चांगलं आहे, त्यामुळे त्यांच्या विरुद्ध खेळत असताना कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. इथे झेल घेण्याची संधी निर्माण झाली होती, मात्र तिथे क्षेत्ररक्षकाकडून गडबड होतीये. जीवनदान मिळतंय फलंदाज योगेशला, योगेश घुटेला. एक धाव येते. एका धावेच्या मधून धावफलक 15 या आकड्यावर जाऊन पोहोचते. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव घेतली गेली. चांगली सुरुवात दोन्ही फलंदाजांची राहिली आहे. या गुजिरी चषक 2026 उद्घाटनीय लढत खेळण्याची संधी या दोन संघांना मिळाली, त्यामुळे बॅटल चांगलं रंगेल. इथे मोठा फटका येतोय, योगेश गायकरच्या बॅट मधून प्रहार, चेंडू त्याला सीमा पार, षटकार.
धन्यवाद डीजे. आक्रमण केलं जात आहे गोलंदाज कौशलवर. इथे चेंडू पडल्यानंतर खाली राहिला, बॅटची कडा जरूर घेतली होती, रनआउटची संधी निर्माण झाली आहे. मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही योगेशच्या माध्यमातून. एक धाव पूर्ण होतीये. दोनही योगेश मैदानात दाखल झालेत. योगेश गायकर आणि योगेश घुडे वायजी ची ही जोडी घुटे वायजीची ही जोडी मैदानात दाखल झाली. विशेष करून योगेश गायकरला दाद द्यावी लागेल, जशा प्रकारची बॅटिंग तो करतोय. 6 चेंडूमध्ये 20 धावा त्यांनी वैयक्तिक बनवल्या. 3 षटकारांचा यामध्ये समावेश आहे. म्हणजे आक्रमक पवित्रा स्वीकारलाय ते योगेश गायकरने. आणि आता मात्र योगेशच्या पावलांवर पाऊल ठेवत असताना योगेश घुटे देखील कमी नाहीये. चालला चेंडू पार, सीमारेषे पार, चौकार 4. धन्यवाद डीजे. चौकाराला धावफलक 26 वर फ्लाय होत आहे. इथे देखील मोठा फटका योगेशच्या बॅट मधून. चेंडू सीमारेषे पार, सलगचा दुसरा पार, षटकार. धन्यवाद डीजे. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये काही नियम आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो. इथे पंच आमच्याकडे वळतात, षटक समाप्तीचा इशारा करतायत. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 2 षटकांती धावा धावफलकावर 16.00 च्या सरासरीने 32. काही नियमावली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. या स्पर्धेमध्ये LBW ग्राह्य धरली जाणार नाही. मंकड विकेट देखील ग्राह्य धरली जाणार नाही. त्याचबरोबर दोनही संघांना रनआउट, बीमर आणि वाईड साठी एक रिव्ह्यू दिला जाईल. याची सगळ्या संघांनी नोंद घ्यायची. आणि या व्यतिरिक्त सर्व नियम इंटरनॅशनल क्रिकेटचे ग्राह्य धरले जातील. LBW नाहीये, मंकड नाहीये आणि बीमर, वाईड आणि रनआउट साठी एक एक रिव्ह्यू दिला जाईल. बस हे 3 नियमांची काळजी घ्या. येस, आपण टाइम सेट केलाय. बरोबर 10 मिनिटांमध्ये 2 षटक टाकलेत. तर उर्वरित 2 षटक देखील तुम्हाला 10 मिनिटात टाकायचे, अन्यथा 5व्या षटकात तुम्हाला पेनल्टीला सामोरं जायला लागेल. प्रणव पुन्हा एकदा येत आहेत आणि प्रणवच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा स्वीकारला जातोय. झेल घेण्याची संधी निर्माण झाली होती, झेल झाली आहे आणि पहिला मोठा आदरा योगेश गायकर बॅक टू द पवेलियन. काय मोठा हादरा सध्या इथे बसतोय, कारण चांगल्या टच मध्ये होते योगेश. तब्बल 3 षटकार त्यांच्या बॅट मधून आले होते. तर नवीन फलंदाज विलास असतील. 32 धावा झाल्या धावफलकावर, 32 रन्स. येस, योगेश गायकर चांगल्या टच मध्ये होते. 3 षटकार त्यांच्या बॅट मधून प्रेक्षकांना अनुभवायला मिळाले. प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन मैदानामध्ये सुरू होते. मात्र प्रणवला अखेर विकेट मिळाली. पहिली विकेट, पहिली सफलता या सिरीजची, या स्पर्धेची आणि वैयक्तिक प्रणवची. एक विकेट मिळतीये. दुसरा चेंडू पुन्हा एकदा प्रणव बॉलिंग मार्कवर. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. कव्हर रिजनला टार्गेट केलाय, कारण चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चालला सीमा पार, चौकार. धन्यवाद डीजे. एक तेरी तो एक मेरी. विलास जसा मैदानामध्ये दाखल झाला, कोणताही विलंब न करता चेंडूला फेकून दिलं बाहेर. हा चेंडू कमालीचं व्हेरिएशन, कमालीची उसळी चेंडूत पाहायला मिळाली. जेव्हा जेव्हा आपण पाहतो चेंडू थोडा पुढे टाकला जातो, त्यावर फलंदाजांच्या वतीने आक्रमण केलं जात आहे. येस, डॉट डिलिव्हरी आली. मात्र त्या व्यतिरिक्त जेव्हा जेव्हा चेंडू मध्ये व्हेरिएशन केलं जात आहे, बॉलला फिरवलं जात आहे, तेव्हा तेव्हा फलंदाजांना अडचणीला सामोरं जावं लागतंय.
इथे इथे काय घडतंय? पंच आमच्याकडे वळतायत, आम्हाला कळवतात अवांतर चेंडू असेल, वाईट डिलिव्हरी असेल, अतिरिक्त धावेने धावफलकामध्ये बदल होईल. धावफलक जाऊन पोहोचते 37 या आकड्यावर. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 37. काय कमालीच्या धावगतीने सध्या धावा गोळा करतोय तो म्हणजे न्यू परशुराम ब्राह्मणगाव. योगेश घुटे आणि योगेश गायकरची जोडी कमालीची राहिली. योगेश गायकर बाद झाला, मात्र विलास देखील काही कमी नाहीये. इथे पुन्हा एकदा फटका चांगला आहे, मात्र फटका फसला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचले, कोणतीही करणार नाही चूक. फलंदाज होईल बाद. फलंदाज विलास बॅक टू द पवेलियन. धन्यवाद डीजे. एक मोठी विकेट मिळाली. विलास एक चौकार जरूर खेळला होता, मात्र त्या व्यतिरिक्त विलासला जास्त इम्प्रेसिव्ह कामगिरी करता आली नाही. चांगली गोलंदाजी सध्या मैदानामध्ये सुरू आहे. किशोर नवीन फलंदाज मैदानात दाखल होतील. प्रणव टू किशोर असं बॅटल रंगेल. किशू 80 नंबर जर्सी मध्ये किशू गेलेत. बघूयात किशूची कामगिरी कशी राहील. प्रणव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. इथे शफल क्रॉस होऊन खेळण्याचा फटका प्रयत्न केला होता फलंदाजाने, मात्र एक धाव येते. आणि ते घडतंय काय, क्षेत्ररक्षकांमध्ये टकराव होतोय. ताळमेळ थोडासा खराब पाहायला मिळाला. मात्र खेळाडूंना विनंती राहील की आधी स्वतःला जपा मित्रांनो, आणि त्यानंतर स्वतःच्या संघासाठी एफर्ट्स टाका. आमचे मित्र नितीन देखील आज इन ऍक्शन मध्ये असेल, ते देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील करूया या गोचिरी चषकाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. बोरगाव संघ मला वाटतं यानंतरच्या सामन्यामध्ये तिसऱ्या सामन्यामध्ये इन ऍक्शन मध्ये असतील मला वाटतंय. बोरगाव बी संघ इथे चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित झाले, दूरवरून आले, क्षेत्ररक्षण करतील. तर दरम्यान एक धाव इथे धावून पूर्ण होतीये. एक धावाली, एका धावेच्या मदतीने धावफलक 3 षटकांती 39 धावा धावफलक. दोन गड्यांच्या मोबदल्यात 39. संधी देऊया डीजेला. येस, ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होतोय. धावा झाल्यात 39. जोपर्यंत ड्रिंक्स ब्रेक होतोय तोपर्यंत आपण स्वागताकडे वळूयात. मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले, ज्या मान्यवरांचं एकोणचाळीस धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. ड्रिंक्स ब्रेक सध्या मैदानामध्ये जातोय. तोपर्यंत संधी देऊया डीजेला. कॅरी ऑन डीजे नागेश.
बघतोय गोलंदाज दर्शन ढमके. हा चेंडू तर चांगला होता, मात्र यष्टी रक्षकाकडून योग्य ती साथ गोलंदाजाला मिळाली नाही. तब्बल 63 धावा आतापर्यंत लगावल्या गेल्यात. आणखी किती पाहावं लागेल. फुलटॉस चेंडू होता, चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. तिथे आउटफील्डचा खराब आउटफील्डचा फटका बसतोय संघाला. चेंडू चालला सीमारेषे पार. धावा मिळतील 4. चौकार. धन्यवाद डीजे. भूषण बोंबलेच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. पहिल्या 4 षटकामध्ये गोलंदाजांनी बराच मार खाल्लाय. विशेष करून मागच्या षटकाचा विचार केला तर प्रत्येक चेंडू तिथं बाउंड्री आले. एक त्यामधली लेग बायच्या स्वरूपामध्ये जरूर आली असेल, मात्र त्या व्यतिरिक्त योगेश घुटे चांगलाच तळपलाय आणि तुटून पडलाय प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवर. 67 धावा 5व्या षटकामध्ये, निर्णायक षटकामध्ये, अंतिम षटकामध्ये भूषण बोंबलेवर जबाबदारी दिली गेली आहे. आणि भूषणचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू फेकून दिला. चौकाराकरिता 4 धावा. धन्यवाद डीजे. किरिस का गाना तो नहीं, लेकिन किशु की फलंदाजी फिलहाल सभी दर्शक यहाँ पे आनंद उठा रहे. किशु की फलंदाजी का बॅटिंग कमालीची राहते. इथे पुन्हा एकदा किशोरच्या बॅट मधून यावेळी आणखी एक पाऊल पुढे. सीमारेषे पार षटकार. काय आक्रमण सध्या मैदानामध्ये सुरू आहे. गेल्या 8 चेंडूंचा जर का विचार केला तर 8ही चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचवलेत. ते म्हणजे न्यू परशुराम ब्राह्मणगाव. हे नया ब्राह्मणगाव आहे. घुसेगा भी और मारेगा भी. 77 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. पुढचा चेंडू इथे इथे घडतंय काय. किशूच्या बॅट मधून आणखी एक प्रहार. सीमारेषे पार जाणारा षटकार. धन्यवाद डीजे. किशोर तळपतोय. इथे पुन्हा एकदा फाईन लेग रिजन मध्ये चेंडू थांबणार नाही. चेंडू झाला सीमा पार. धावा मधील 4. हा येतोय चौकार. काय अफलातून फलंदाजी सध्याच्या घडीला योगेश घुटे आणि किशोरची सुरू आहे. सत्याऐंशी धावा 87 पहिल्याच सामन्यामध्ये. सर 5 बॉल झाले का. 93 धावा धावफलकावर आहेत. 93. पहिल्याच सामन्यामध्ये या गोजिरी चषकाच्या स्पर्धेमध्ये धावांचा उच्चांक गाठलाय. 93 धावा धावफलकावर. आणखी एक मोठा फटका खेळला जातो. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित झालेत.
क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, फेकी करतील तदरम्यान एक धाव धावून पूर्ण होतीये. आणि मला वाटतं या पहिल्या इनिंग मध्ये धावा धावफलकावर लावल्या गेल्या न्यू परशुराम ब्राह्मणगाव संघाकडून तब्बल 94 आणि 95 धावांचं भलं मोठं आव्हान असेल ते पोटगाव संघासमोर. आई गावदेवी पोटगाव. हॅलो, कॅरी ऑन डीजे. पहिली इनिंग इथं समाप्त झाली. जोपर्यंत दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तोपर्यंत आपण व्यासपीठावर मान्यवर उपस्थित आहेत त्यांच्या स्वागताकडे वळूयात. मी विनंती करतोय दिगंबरजी हेगडे यांना. व्यासपीठावर माननीय श्री दिनेशजी ढोळे उपसरपंच उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून या गोजिरी चषकासाठी मॅन ऑफ द सिरीजचा मिक्सर मिळालाय आपल्याला, तर त्यांचा देखील आपण करूयात शुभ सन्मान. कुंडलिकजी ढोळे यांना विनंती करतोय, त्यांच्या शुभ हस्ते आपण दिनेशजी ढोळे यांना सन्मानित करणार आहोत. दिनेशजी ढोळे यांना विनंती करतो की दादा या. आपल्या इथं शुभ सन्मान केला जातोय मान्यवरांचा, पाहुण्यांचा. कॅमेरामन दिनेशजी ढोळे यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आपल्याला मॅन ऑफ द सिरीजचा मिक्सर मिळालाय. मी विनंती करतोय टॉस का बॉस कक्षामध्ये आपण मान्यवरांचा इथे मान सन्मान करणार आहोत. मान्यवरांच्या पाठबळामुळेच खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपली सत्यामध्ये उतरतीये. दिनेशजी ढोळे यांचा शुभ सन्मान केला जातोय. उपसरपंच ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजचा मिक्सर मिळाला, त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. धन्यवाद डीजे. त्याचबरोबर मान्य श्री वसंतजी ढोळे हे देखील इथे उपस्थित आहेत. साहेबांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी संपूर्ण 5 भव्य चषक मिळालेत, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. दिगंबरजी हेगडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते वसंतदादांना सन्मानित करायचे. शाल व पुष्पगुच्छ देऊन आपण दादांना सन्मानित करतोय. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने ज्यांच्या वतीने आपल्याला आकर्षक चषक लाभले, आकर्षक चषकांचं सौजन्य लाभलंय, त्यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. मान्य श्री वसंतजी ढोळे खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आमच्यासाठी पाठबळ ज्यांचं लाभलं त्यांचा यथोचित मान सन्मान आपल्या वतीने केला जातोय. वसंतजी ढोळे यांचा शुभ सन्मान केला जातोय. त्याचबरोबर मान्य श्री सुधीरजी ढोळे यांचा देखील आपण यथोचित मान सन्मान करणार आहोत. हर्षल यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सुधीरजी ढोळे यांना सन्मानित करायचं. या स्पर्धेसाठी ग्राउंडसाठी पाणी सौजन्य ज्यांचं राहिलं त्यांच्या आपण इथे यथोचित मान सन्मान करतोय. सुधीरजी ढोळे यांचा शुभ सन्मान आपण करतोय. या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणासाठी पाणी सौजन्य खऱ्या अर्थाने ज्यांच्या वतीने लाभलंय त्यांचा देखील आपण मान सन्मान करतोय. खूप मोलाचं सहकार्य त्यांचं देखील लाभलंय, आपण त्यांचं देखील करूयात. या त्यानंतर मान्य श्री प्रभाकरजी ढोळे हे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. प्रभाकरजी ढोळे यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. विनंती करतो मयूरचा आपल्या शुभ हस्ते प्रभाकर दादांना सन्मानित करायचं.
त्याचबरोबर सतीशजी भोईर येथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण करूयात शुभ सन्मान. मी वसंतजी ढोळे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सतीश दादांना सन्मानित करायचं. इथे सामन्याला सुरुवात झाली आहे आणि पहिल्या चेंडूवर चौकार येतोय. तशा प्रकारची सुरुवात अपेक्षित होती, तशाच प्रकारची सुरुवात इथं होतीये. चौकार येतोय, 4 धावांनी या डावाचा देखील होतोय शुभारंभ. त्याचबरोबर गणेशजी इसमे यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. सध्याच्या घडीला सतीशजी भोईर यांचा शुभ सन्मान आपण करतोय. गणेशजी इसामे यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. रोहनजी किरपण यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते गणेश इसामे यांचा शुभ सन्मान करायचंय. गणेश दादांच्या वतीने या स्पर्धेसाठी खेळपट्टी बनवण्यासाठी विशेष करून आपल्याला रोलरचं सौजन्य मिळालं. त्यांचा देखील वसंतजी ढोळे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते दादांना सन्मानित करायचे. गणेशजी इसामे यांना सन्मानित करायचं. खऱ्या अर्थाने यथोचित मान सन्मान पाहुण्यांचा केलाच पाहिजे, कारण त्यांच्याच पाठबळामुळे खऱ्या अर्थाने ही स्पर्धा सत्यामध्ये उतरते. आणि तशाच प्रकारे आपण त्याचबरोबर मान्य श्री योगेशजी गव्हाणकर सरपंच धानिवली यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. अनंताजी शेलवले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दादांना सन्मानित करायचं. माननीय सरपंच योगेशजी गव्हाणकर यांचा शुभ सन्मान खऱ्या अर्थाने करतोय आपण इथे. खऱ्या अर्थाने ज्यांच्या योगदानामुळे ज्यांच्यामुळे ही स्पर्धा आपली सत्यात उतरते, त्यांचा, त्या पाहुण्यांचा, त्या अतिथी वर्गाचा आपण इथे शुभ सन्मान करतोय. याच बरोबर आपण त्याचबरोबर अनंताजी शेलवले यांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय. रोहन यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्याचबरोबर चला फलंदाज घाई करा, ऑलरेडी सामन्याला आपल्याला सुरुवात करायला उशीर झाला होता. त्याचबरोबर राजूजी घुटे हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील इथे आपल्याला चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेचा निश्चितपणाने वेध घेईल. चौकार आलाय. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकांती 13 धावा धावफलकावर. पहिलं षटक समाप्त झालं 13 धावा धावफलकावर. मात्र सामन्याचा विचार केला तर पहिल्याच सामन्यामध्ये तब्बल 95 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलं गेलं आणि त्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 13 झाल्यात. आता उर्वरित समीकरणाचा विचार केला तर 24 मध्ये 82 म्हणजे 20.500 च्या सरासरीने इथून पुढे धावा बनवाव्या लागतील. रिक्वायर्ड रन रेट आहे 20.50 आणि आता या दोनही फलंदाजांना आपले गिअर बदलावे लागतील, गिअर चेंज करावे लागतील, टॉप स्पीडला गाडी पळवावी लागेल. 13 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकामध्ये चेतन येत आहेत. चेतन टू प्रणव असा सामना दुसऱ्या षटकामध्ये रंगेल.
इथे मोठा फटका खेळला जातोय, आक्रमण केलं जातंय चेतनवर. चेंडू चाललाय सीमारेषे पार, धावा मिळतील 4, चौकार. खऱ्या अर्थाने प्रणवला काहीतरी इथे करावं लागणार आहे, कारण 95 धावांचा पाठलाग करत असताना मोठे फटके तुम्हाला प्रत्येक चेंडूवर खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण 20 चा रिक्वायर्ड रन रेट आहे, 20.300 तर पहिल्या चेंडूवर तर चौकार आलाय. आता उर्वरित 5 चेंडूंमध्ये देखील मोठेच फटके खेळायचे. इथे शांत राहून जमणारच नाही, संत बनून जमणार नाहीये. इथे काय होत आहे, यष्ट उद्ध्वस्त होत आहेत. चौकाराला दिलेलं हे प्रत्युत्तर, विकेटचं पतन. मोठी विकेट. प्रणव बाद होतात. पहिल्या चेंडूवर प्रणवने चौकार खेळला होता, त्यानंतर असं वाटलं होतं या सामन्यामध्ये गिअर चेंज करतील प्रणव, मात्र इथे गिअर चेंज केले तर गोलंदाज चेतनने चौकाराला दिलेलं प्रत्युत्तर मैदानामध्ये टिट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर. 17 धावा धावफलकावर. समीकरण बिघडेल प्रत्येक डॉट चेंडू नंतर, प्रत्येक विकेट नंतर समीकरण बदलेल त्या आई गावदेवी पोटगाव संघासाठी. 17 धावा धावफलकावर. यानंतर होणारा सामना बेस्ट ऑफ टेमगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ आपल्याला पाहायला मिळेल. ओमसाई सरळगाव. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं. ओमसाई सरळगाव संघाचे कर्णधार आणि टेमगाव संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी या लगेचच. बेस्ट ऑफ टेमगाव विरुद्ध ओमसाई सरळगाव. वळूयात सामन्याकडे, जिथे सध्या वर्चस्व दबदबा निर्माण केलाय तो न्यू परशुराम ब्राह्मणगाव संघाने. इथे शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, वळतायत वाईटचा इशारा करतात. वाईट चेंडू असेल, अवांतर चेंडू असेल. वाईटच्या माध्यमातून धावफलक वाढेल 19. अतिशय संत गतीने सध्या हे धावफलक हलताना पाहायला मिळालं. 19 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतात. अवांतर चेंडू, सलगचा दुसरा वाईड. खऱ्या अर्थाने जर का विचार केला तर न्यू परशुराम ब्राह्मणगाव संघाने प्रथम क्षेत्रामध्ये फलंदाजी त्यांचे गोलंदाज खऱ्या अर्थाने निर्धास्त झालेत, बिंदास झालेत. मात्र बिंदास राहून जमणार नाही मित्रांनो, क्रिकेटचा खेळ आहे, कधी पलटी माराल काही सांगता येत नाही. तर तशा प्रकारची संधी दिली जात नाहीये गोलंदाजाकडून. निर्धाव चेंडू येतं, सलगचे 2 चेंडू वाईट टाकल्यानंतर हा निर्धाव चेंडू म्हणजे चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला होता, त्यानंतर मात्र चेतनने कमालीची गोलंदाजी केली आहे. चेतनचा पुढचा चेंडू, इथं पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी आणि शॉर्ट पिच डिलिव्हरीचा घेतला जातोय समाचार. चेंडू चाला सीमारेषे पार, धावा मिळतील 4, हा येतोय. धावा मिळतील 6, हा येतोय षटकार. षटकार आला आणि षटकाराच्या सहाय्याने धावफलकाचा विचार केला तर तब्बल 26 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. अजून देखील इथून पुढे आक्रमणच करावं लागेल, ते म्हणजे आई गावदेवी पोटगाव संघाला. पुन्हा एकदा मोठा फटका आणि हा चेंडू देखील फेकून दिला सीमारेषे पार, षटकार. 2 षटकांचा खेळ समाप्त.
प्रयत्न करावे लागतील. लाऊड अपील केली होती. इथे फायदा मिळतोय गोलंदाजाला. अतिरिक्त उचळी चेंडूने घेतली. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. वारंवार फलंदाजांना बीट केलं जात आहे. कुठेतरी हवी ठरतायत गोलंदाज या घडीला. भूषण बोंबले, खूप अपेक्षा आहेत संघाला भूषण कडून, आणि अपेक्षांचं भंग केलं जात आहे ते म्हणजे भूषण कडून. भूषण बाद. मंथन येत आहेत नवीन फलंदाज. आता इथून पुढे समीकरण बदलतंय. समीकरण खऱ्या अर्थाने कठीण होते ते आई गावदेवी पोटगाव संघासाठी. मात्र इतकी कठीण परिस्थिती असली तरी आई गावदेवी पोटगाव संघाच्या डगआउट मध्ये आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. म्हणजे हार जीत चालूच असते क्रिकेटमध्ये, हे त्यांनी मान्य केलंय. हे कार्पेटच्या सहाय्याने खेळलेला हा फटका क्षेत्ररक्षक दूरवरून आलेत. विकेट करतील तर दरम्यान एक धाव पूर्ण होती. हारजीत चालू असते मित्रांनो खेळामध्ये. कोणताच पराभव हा शेवटचा नसतो. तुमचा एक मोठा विजय तुमच्या झालेले सर्व पराभव पुसून टाकू शकतो. त्यामुळे खांदे पडून देऊ नका, हार मानू नका, प्रयत्न करत राहा. एक दिवस तुमचा नक्की असेल. आणि इथे मोठा फटका खेळला जातोय. यावेळेस चेंडू फेकून दिला सीमारेषे पार. षटकार. दर्शन ढमकेचा ब्लास्ट. षटकाराला दिलासादायक षटकार खऱ्या अर्थाने आई गावदेवी पोटगाव संघासाठी. दर्शन ढमकेचा संघर्ष खऱ्या अर्थाने मैदानामध्ये सुरू आहे. संघर्षमय खेळी मैदानात करतोय. आतापर्यंत 6 चेंडू तो खेळलाय. 6 चेंडू मध्ये 22 धावा तब्बल त्याने बनवल्यात, ज्यामध्ये 3 षटकार 1 चौकार दर्शन ढमकेच्या बॅट मधून पाहायला मिळाला. प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन करतोय. इथं पुन्हा एकदा दर्शनच्या बॅट मधून प्रहार. चेंडू झाला सीमा पार. षटकार. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांती चांगलं खऱ्या अर्थाने संघर्ष सुरू आहे फलंदाजांचा. धावा आपण सांगू पोहोचवू तुमच्यापर्यंत. बऱ्याच धावा अजून हव्या आहेत तुम्हाला. ते पोटगाव संघ 95 धावा तुमच्या अगेन्स्ट खेळल्या गेल्या. मात्र कौशलचा संघर्ष जशा प्रकारे सुरू आहे, खऱ्या दर्शनचा संघर्ष खऱ्या अर्थाने जसा सुरू आहे, त्याच्या संघर्षाला दाद द्यावी लागेल. कारण त्याने अजून सामना सोडलेला नाहीये. मात्र एकट्या दर्शननी धावा मारून काय होणार नाही. त्याला साथ द्यावी लागेल इतर फलंदाजांना. मंथनला विचार मंथन करावं लागेल. टेमगाव संघाचे सर्व खेळाडू जमायचे आहे. आयोजक संघ आहे त्यामुळे खेळाडूंची बरीच धावपळ चालू आहे खऱ्या अर्थाने. पण यानंतर इन ऍक्शन मध्ये असतील तर त्यांना देखील विनंती की या आपण देखील खेळाडू कक्षाच्या बाजूला जमायचंय. आपले कर्णधार आपली इथे प्रतीक्षा करतायत. हर्षल आमचे मित्र, या स्पर्धेसाठी त्यांनी देखील खूप मेहनत घेतली आहे. आणि पाठीमागे आमचे डीजे आहेत. कमालीचं संगीत प्रदर्शन त्यांचं देखील पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन, भरपूर मनोरंजन त्यांच्या माध्यमातून होत आहे. डीजे नागेश. तर इथं गोलंदाजी कमालीची, गोलंदाज गीतेशची. डॉट चेंडू येतोय. इथे फटका चांगला पाहायला मिळाला. हा चेंडू फेकून दिलाय सीमारेषे पार. षटकार.
विचार केला तर सांघिक अर्धशतक पूर्ण झालंय. कमालीची फलंदाजी सुरू आहे. 52 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. तर हा चेंडू कमालीचा पाहायला मिळाला. ब्लॉक होल डिलिव्हरी होती. एक तेरी तो एक मेरी. त्या अगोदरच्या चेंडूवर फलंदाज हावी ठरला होता. मात्र त्यानंतर लगेचच कमबॅक केलं जातंय गोलंदाज गीतेशच्या माध्यमातून. या सामन्याचं थेट प्रक्षेपण आपण ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून युट्यूब वाहिनीवर पाहू शकता. ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनलवर कमालीचं लाईव्ह टेलिकास्ट सध्या सुरू आहे. चांगली अशी क्वालिटी विथ क्लॅरिटी सध्या आपण युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून पाहतोय. ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह. भावेशजी म्हात्रे ऑपरेटर आहेत या ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्हचे आणि चांगलं कामगिरी त्यांची देखील होतीये. मात्र इथं चांगल्या कामगिरीची अपेक्षा सध्याच्या घडीला पोटगाव संघाला असेल. त्यांच्या फलंदाजांकडून 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांती धावा धावफलकावर 55. आता 6 मध्ये 40 बनवायचे. सहा चेंडूंमध्ये 40 धावा. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय आणि चांगल्या धावा देखील त्यावर येतील. 4 धावा येतात. चौकार येतोय. खऱ्या अर्थाने या स्पर्धेतील गोजेरी चषक 2026 मधील पहिलं वैयक्तिक अर्धशतक त्याच्या बॅट मधून येतंय का हे देखील पाहणे गरजेचं आहे. कारण संघ जरी पराभवाच्या छायेखाली असेल तरी देखील हरला नाहीये. दर्शन कमालीची फाईट देतोय आणि पुरेपूर पूर्ण उरलाय खऱ्या अर्थाने ब्राह्मणगाव संघाला. 41 वर खेळतोय. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दूरवरून आले आणि कॉमेंटेटर्स कर्स नजर लागली खऱ्या अर्थाने. विकेटचं पतन दर्शन बाद. करून घेतोय. ओमसाई सरळगाव संघाचे कर्णधार या आणि बेस्ट ऑफ टेमगाव संघाचे कर्णधार या. यानंतर होणारा सामना लगेच जाऊन नाणेफेकीचा कौल करतोय. टॉस का बॉक्स कक्षामध्ये दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे. दिनेशजी ढोळे यांना विनंती करतोय उपसरपंच आपल्या शुभ हस्ते यापुढील होणाऱ्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच यापुढील होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. टॉस का बॉक्स कक्षामध्ये बेस्ट ऑफ टेमगाव संघाचे कर्णधार आहेत, आयोजक आहेत, संयोजक आहेत आणि त्यांच्या विरुद्ध खऱ्या अर्थाने बेस्ट ऑफ टेमगाव संघ खेळताना पाहायला मिळेल. ओमसाई सरळगाव विरुद्ध बेस्ट ऑफ टेमगाव. आजच्या दिवसातील दुसरी लढत, प्रेक्षणीय लढत प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येते. मला वाटतं यजमान संघाने इथे नाणेफेकीचं कौल जिंकलंय बेस्ट ऑफ टेमगाव संघाने. नाही तो विकेट. नाणेफेकीचं कौल मला वाटतं यजमान संघाने जिंकलाय. बेस्ट ऑफ टेमगाव संघाने नाणेफेकीचं कौल जिंकला आणि धाडसी निर्णय घेतले खऱ्या अर्थाने. न्यू परशुराम ब्राह्मणगाव संघाची फलंदाजी पाहिली वाटते. आता 94 धावा त्यांनी ठोकल्या होत्या. आता टेमगाव
आता टेमगाव संघाने देखील फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. यानंतर एक प्रेक्षणीय लढत. आमचे मित्र कैलास इन ऍक्शन मध्ये असतील. आज त्यांचा आवाज देखील इनिंग्स ब्रेक मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इनिंग्स ब्रेक पासून पुढे कैलास शेलवले व्हॉइस ऑफ टेमगाव खऱ्या अर्थाने आहेत आणि ते देखील आज आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. आणि इथे घडतंय काय, विकेटचं पतन. आणि या स्पर्धेतील गोजेरी चषक 2026 पहिल्या पर्वातील पहिली विकेट हॅट्रिक खऱ्या अर्थाने घेतोय तो गोलंदाज बंटी.